क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त मातोश्री नथियाबाई विद्यालयामध्ये विविध कार्यक्रम संपन्न। मातोश्री नथियाबाई विद्यालय सुनगाव येथे संविधान दिन अमृत महोत्सव वर्षानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं। दिनांक 19 डिसेंबर 2024 रोजी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं। 26 डिसेंबर रोजी वादविवाद स्पर्धा, 27 डिसेंबर 1 मिनिट भाषण स्पर्धेचे आयोजन केलं। 28 डिसेंबर रोजी हस्ताक्षर स्पर्धा, 30 डिसेंबर रोजी गीत गायन आणि 31 डिसेंबर रोजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केलं। 1 जानेवारी रोजी प्रश्न मंजुषा आणि नववर्षाचं स्वागत तसेच 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले जयंती निमित्त वेशभूषा स्पर्धेचं तसेच भाषण स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। 3 जानेवारी 2025 रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिनी सुनगाव येथील पत्रकार शिवदास सोनवणे आणि अनिल भगत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। कार्यक्रमांना अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक SS इंगळे उपस्थित होते। मुख्याध्यापक संजय इंगळे आणि विद्यालयाच्या सर्व शिक्षकांच्या वतीनं पत्रकार बंधूंचं शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त शाळेतील महिला शिक्षिका घोटेकर मॅडम, कुमारी राजपूत मॅडम, उमाळे मॅडम आणि गवई मॅडम यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं। कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक सोळंके सर, इंगळे सर, VK सर, कोलाणे सर, अतुल पाटील सर, उमेश पाटील सर, शुभम उलट सर, तेजस बंबटकर, सुवर्णसिंग राजपूत, रामेश्वर कुंगाडे, विशाल बसुलकर उपस्थित होते। तसेच शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। जाधवांची कन्या, भोसलेंची सून, शुभाची माता, भाग्य कोणते अजून, शुभाची माता, भाग्य कोणते अजून, हिंदवी स्वराज्याचे पताका नभी अभिमानाने डोलते, लक्ष देऊन ऐका, मी जिजाऊ बोलते, मी जिजाऊ बोलते। एक काळ असा होता मावळ्यांनो, या महाराष्ट्रात अनेक परकीय सत्ता धामखूळ घालीत होत्या। अशा काळात आमचा जन्म झाला। आई म्हाळसाराणी व वडील लखुजीराव जाधव आमच्या जन्मावेळी खूप खुश झाले होते। सर्वत्र आनंदाला उधाण आले। दारादारामध्ये रांगोळ्या काढल्या गेल्या, तोरणी लावली गेली, हत्तीवरून साखरही घातण्यात आली। आमचं नाव ठेवण्यात आलं जिजा। जिजा म्हणजे जय आणि विजय। आजूबाजूला सरदारांची वर्दळ, युद्धाचे डावे। सावित्री तू महान, देशाला तुझा अभिमान, उघडली तू मुलींची शाळा, घडविला तू क्रांतीचा माळा, उघडली तू मुलींची शाळा, घडविला तू क्रांतीचा माळा। स्त्रियांना कधीच नव्हता शिक्षणाचा अधिकार, स्त्रियांना कधीच नव्हता शिक्षणाचा अधिकार, चूल आणि मूल हेच त्यांच्या आयुष्याचं सार, चूल आणि मूल हेच त्यांच्या आयुष्याचं सार। ज्योतिबांनी चालविली पहिली मुलींची शाळा, कर्मठ लोकांशी त्यांनी कडवा संघर्ष केला, उघडली तू मुलींची शाळा, घडविला तू क्रांतीचा माळा। ध्येय ठेवून झालीस तू पहिली स्त्री शिक्षिका, ध्येय ठेवून झालीस तू पहिली स्त्री शिक्षिका, समाजाचा छळ सोसूनी उंचावली पताका, समाजाचा छळ सोसूनी उंचावली पताका। आयुष्य सारे झिजले गरिबांच्या शिक्षणाला, भारताचे खरे रत्न तू, सलाम तुझ्या कार्याला, उघडली तू मुलींची शाळा, घडविला तू क्रांतीचा माळा, क्रांतीचा माळा।